नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, 8 ऑक्टोबर रोजी सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 रुपयाप्रमाणे पैसे जमा करण्यात आलेले आहे। परंतु दिव्यांग असून सुद्धा अनेक दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळालेले नाही। त्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत। मग मित्रांनो, जर तुम्हाला हे पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे। तर मग कशा पद्धतीने ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे, तुम्हाला कोणत्या चुकीमुळे हे पैसे मिळाले नाही यावर सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही काय केले पाहिजे म्हणजे तुम्हाला 2,500 रुपये मिळेल। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। दिव्यांग असून सुद्धा त्यांना 1,500 रुपये जमा झाले आहे आणि काही लाभार्थ्यांना 2,500 रुपयाप्रमाणे आज हे जमा झालेले आहे। तर मग मित्रांनो, यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे। मित्रांनो, हा सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पेन्शन विभागातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे। त्यांनी पेन्शन प्रकल्प करताना म्हणजे अर्ज भरताना दिव्यांग दाखला जोडलेला असताना तसेच वेळोवेळी त्याच्या अर्जासोबत दिव्यांग सर्टिफिकेट जोडलेले असताना सुद्धा दिव्यांगांची स्वतंत्र दिव्यांग म्हणून नोंद केलेली नाही। त्यामुळे सदर प्रकार हा झालेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये दिव्यांग, विधवा, घटस्फोटित भगिनी, अनाथ या सर्व घटकांचा समावेश आहे। यात फक्त दिव्यांगांनाच पेन्शन वाढ झालेली असल्यामुळे हा सर्व गोंधळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे। तर मित्रांनो, शासनाचा GR ज्यावेळेस आलेला होता त्यावेळेस शासनाने स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलेले होते की या सर्व योजनांमधील जे काही दिव्यांग बांधव आहेत, तर मग कोणकोणत्या योजना आहेत तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी दिव्यांग योजना, या सर्व घटकातील जे काही दिव्यांग बांधव आहेत त्या सर्वांना या ठिकाणी हे पैसे मिळणार आहे। मग यामधील जे दिव्यांग लाभार्थी होते त्यांना हे पैसे मिळालेले आहे। परंतु ज्या दिव्यांग लाभार्थ्यांची समजा जर विधवा महिला असतील तर त्यांना विधवा महिलांमधून या ठिकाणी प्रशासनाने आतापर्यंत लाभ दिलेला आहे, त्यांची दिव्यांग म्हणून नोंद केलेली नाही, त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी हे पैसे मिळालेले नाहीत। तर मग मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये मानधन वाढीव लाभ मिळेल। याचा अर्थ त्यांना 1,500 रुपये जमा झाले आहेत, ते पात्र दिव्यांग लाभार्थी यादीमध्ये नाहीत असे स्पष्ट शासन निर्णयामध्ये या ठिकाणी लिहिलेले आहे। त्यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना विभाग आहे त्या ठिकाणी तुमचे ओरिजिनल पेपर घेऊन भेट घ्यावी। महत्त्वाची सूचना अशी आहे की ज्या दिव्यांग बांधवांना 0 रुपये तसेच 1,500 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदान प्राप्त झाले आहे किंवा मिळालेलेच नाही, अशा सर्व दिव्यांग बांधवांना सूचना की आपण खालीलप्रमाणे कागदपत्र आपल्या तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात जाऊन सादर करावेत, म्हणजे तुम्हाला ही पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतः सांगायचं आहे की DBT पोर्टलमध्ये त्याची नोंद करा, दिव्यांग आहेत याची नोंद करणे गरजेचे आहे। तर पुढील कागदपत्रे घेऊन जा सोबत। आधार कार्ड प्रत, ही प्रत तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल। UDID कार्ड प्रत, UDID कार्ड पण सोबत ठेवा आणि त्याची झेरॉक्स पण घेऊन जा। ऑनलाईन अपंग प्रमाणपत्र, जर तुम्ही अपंग प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा अपंग प्रमाणपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे। बँक पासबुक आणि आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जायचा आहे, तो मोबाईल घेऊन जायचा आहे। ही कागदपत्र जमा करण्याचे या ठिकाणी सांगितलेले आहे। ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्व गरजू लाभार्थ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यात यावी। म्हणजे या लाभार्थ्यांना जे 1,500 रुपये मिळालेले आहे किंवा काहीच पैसे मिळालेले नाही दिव्यांग असून सुद्धा त्यांना 2,500 रुपये मिळण्यासाठी ही कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे। तुम्ही संजय गांधी विभागात जाऊन त्या ठिकाणी त्यांना सांगा की तुम्ही दिव्यांग आहे, तुम्हाला 1,500 रुपयेच मिळालेले आहे आणि तुमचे नाव हे आता दिव्यांग लाभार्थी यादीमध्ये घेण्यात यावे, त्यासाठी DBT पोर्टलवर तुम्ही दुरुस्त करून घ्या। अशा पद्धतीने माहिती तुम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना द्या। त्यांना विनंती करा की तुमचं नावसुद्धा दिव्यांग लाभार्थी यादीमध्ये घेण्यात यावी, कारण की तुम्ही स्वतः दिव्यांग आहेत तरीही तुम्हाला 1,500 रुपयेच मिळाले, 2,500 रुपये मिळायला हवे असं त्यांना त्या ठिकाणी विनंती करा। आणि तुमची ही सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी घेऊन जा, म्हणजे तुम्हाला
हे पैसे पुढील महिन्यापासून मिळतील। कारण की मित्रांनो, आता जो पुढील महिन्याचे पैसे जमा होतील त्याच्या याद्या लवकरच शासनाकडे पाठवल्या जाणार आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी तहसील कार्यालयात भेट घ्या आणि तुमची माहिती द्या। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।